नमस्कार, मी मृणाल पेंढारकर. आज मी साई सच्चरित्राच्या 46व्या अध्यायाचं वाचन करणार आहे. काशी गया गमनम अजा जन्म कथनम. साईबाबांचे काशी गया क्षेत्री छबी रूपाने जाणे आणि 2 श्रेयांच्या पूर्वजन्माची कथा सांगणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु मोहनजींना नमस्कार असो, श्री कुलदेवेला नमस्कार असो, श्री सीता आणि रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. हे श्री साईनाथा, तुझे चरण धन्य आहे, तुझे स्मरण धन्य आहे आणि तुझे दर्शनही धन्य आहे. हे सर्व माणसाला फलाच्या आशेने केलेल्या कर्मांच्या बंधनातून मुक्त करतात. तुझे स्वरूप जरी सध्या अदृश्य असले तरी श्रद्धा आणि प्रेमपूर्वक भक्ती मनापासून केली असता समाधीतील तुझे स्वरूप जागृत होते. भक्तांना याचा अनुभव अजूनही येतो. तू दोरी इतकी बारीक धरतोस की पाहू म्हटली तरी कोणाला दिसू देत नाहीस, परंतु आपल्या भक्तांना, मग ते या देशात किंवा परदेशात कुठेही असले तरी त्यांना खेचून आणतोस. अशा तऱ्हेने आणून त्यांना आपल्या पायापाशी सोडतोस, प्रेमाने पोटाशी धरतोस आणि आई जशी आपल्या पोराला पोसते त्याप्रमाणे त्यांचा तू सहजपणे सांभाळ करतोस. आणि असे काही सूत्र चालवतोस की तू कोठे आहेस हे कोणाला कळतही नाही, परंतु परिणाम पाहून तू भक्ताच्या पाठीशी आहेस असे मात्र मनाला पटते. ज्ञानी पंडित शहाणे सूर्त अभिमानामुळे संसाररूपी भोवऱ्यात अडकून बसतात, परंतु भोळ्या भाबड्या अज्ञानी अजाण लोकांना तू आपल्या शक्तीने मनसोक्त हालचाल करू देतोस. आतून सर्व खेळ खेळतोस, आपण काहीच करत नाही असे दाखवतोस आणि सर्व करून काहीच करीत नाहीस असे स्वतःला म्हणवतोस. खरोखर तुझे चरित्र कोणाला कळत नाही. तेव्हा शरीर, वाणी, मन तुझ्या पायी अर्पण करूया आणि तोंडाने तुझे सतत नामस्मरण करूया, म्हणजे आपली पापे धुतली जातील. इच्छा करणाऱ्यांची इच्छा पुरवतोस, कोणतीच इच्छा न बाळगणाऱ्याला आपले शाश्वत सुखाचे स्थान प्राप्त करून देतोस. तुझे नाव असे सुखकारक आहे आणि भक्तांसाठी अगदी सोपा उपाय आहे. त्यामुळे त्यांच्या पापांचा नाश होतो. रजोगुण तमोगुण खात्रीने दूर जातात. सत्वगुणाचा क्रमाक्रमाने संग्रह होतो आणि त्यामुळे नैतिक आणि धार्मिक गुणांचा साठा जमतो. अशा प्रकारे धर्मवृत्ती जागृत झाली म्हणजे वैराग्य मागे धावत येते. इंद्रिय सुख भोगण्याची इच्छा नाममात्र शिल्लक राहते आणि आत्मज्ञान तत्काळ प्रकट होते. नित्यानित्य विचारासह ज्ञान प्राप्त झाले की आत्मस्वरूपाकडे ध्यान लागते. हेच गुरुपदी लीन होणे होय आणि ह्यालाच गुरुला सर्वस्वी अर्पण होणे हे नाव आहे. मन साई चरणी अर्पण झाले याची एकच खूण म्हणजे साधकांची शांतीकडे वृत्ती वळणे आणि त्यांची भक्ती संपूर्णपणे उल्लसित होते. सप्रेम गुरुभक्तीलाच धर्म म्हणतात. अवघा तो मीच आहे हे ज्ञानाचे सार आहे. विषय भोगाकडे उदासीनता हेच श्रेष्ठ वैराग्य होय आणि संसाराला उपरम त्याच ठिकाणी होते. जी अनन्यपणे जीवाभावाने केलेल्या शांती, विरक्ती आणि कीर्ती या तीनही जिच्या सर्वदा अधीन असतात अशा भक्तीचा महिमा धन्य आहे. ज्याची अशी गुरुभक्ती असेल त्याला कसले तरी उणे असेल का? ज्याची म्हणून तो आपल्या मनात इच्छा करेल ते त्याला प्रयत्नाशिवाय लाभेल. अशा त्या भक्तीपाशी ब्रह्मस्थिती ती जणू काय लग्नात अंधण म्हणून दिलेली दासीच असेल. येथे मोक्षाला कोणीच विचारणार नाही आणि तीर्थे तर पायाशी लोळतील. मागच्या अध्यायात दीक्षितांच्या भागवत वचनाचे 9 योग्यांच्या भक्तीचे आणि साईंच्या चरण दर्शनाचे वर्णन केले. तसेच पाखाडे आडनाव असलेल्या आनंदरावांच्या स्वप्नांचे कौतुक, साईबाबांच्या भक्तीचा महिमा करून घेतला. साईबाबा ज्याला पदरात घेतात तो घरी असो की दूर भूखंडाच्या पलीकडे असो, त्याच्याजवळ 8ही प्रहर श्री साई निसंशयपणे राहत असतात. भक्त जेथे जेथे जातील तेथे तेथे कोणत्याही ठिकाणी जाऊन ते उभे राहतात आणि अकल्पितपणे त्यांना दर्शन देतात. या अर्थाची नवलपूर्ण कथा श्रोत्यांसाठी मी सांगतो. ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मनाला आनंदही होईल. त्यातील साईंच्या मुखाचे शब्द कानांनी भावपूर्ण ऐकले तर समाधीचे सुख मागे फिरेल आणि चांगल्या मनोवृत्तीचा
भक्त सानंदाने प्रफुल्लित होईल. जिच्यात पदोपदी चमत्कार भरलेले आहेत अशी ही गोड कथा ऐकून श्रोता आपण स्वतःला विसरेल आणि त्याचे हृदय अत्यंत गहिवरून येईल. काकासाहेब दीक्षितांचा ज्येष्ठ पुत्र बाबू याची नागपूर येथे मुंज करण्याचे ठरले. तसेच नानासाहेब चांदोरकर यांच्या ज्येष्ठ पुत्राच्या लग्नाचा विचार होऊन ग्वाल्हेर शहरी जाणे आले. मुंज झाल्यावर लग्नासाठी ग्वाल्हेरला जाण्यास काकासाहेबांच्या कार्यामुळे उशीर होऊ नये असे नानांच्या मनात आले. नागपुराहून काकासाहेबांनी लग्नासाठी स्वस्थ चित्ताने यावे अशा तऱ्हेने दोघांच्याही सोयीचा चांगला मुहूर्त नानांनी धरला. नंतर ते भक्तांचे मुकुटमणी नानासाहेब लग्नाच्या आमंत्रणासाठी साईंचे दर्शन घेण्याला मोठ्या उत्साहाने शिर्डीला येऊन पोहोचले. काकासाहेब दीक्षित तेथेच होते. नानासाहेबांनी मशिदीत जाऊन हात जोडून बाबांना लग्नाचे आमंत्रण दिले. त्यावर बाबा बरे म्हणाले आणि लग्नाला बरोबर श्यामाला घेऊन जा असेही म्हणाले. पुढे 2 दिवसांनी काकासाहेबांनी विचारले. बाबांना मुंजीचे आमंत्रण केले. त्यांनाही बाबा तसेच म्हणाले आणि श्यामाला बरोबर घेऊन जा असे म्हणाले. काकासाहेबांनी बाबांना स्वतः येण्याचा आग्रह केला. त्यावर बाबा म्हणाले, काशी प्रयाग करुणी सत्वर श्यामाचेही येतो अगोदर, मज काय उशीर यावया. आता श्रोत्यांनी या शब्दांवर त्यांचा अनुभव पाहण्यासाठी आणि बाबांची सर्व व्यापकता जाणण्यासाठी लक्ष ठेवून अर्थ समजून घ्यावा. जेवण झाल्यावर माधवरावांनी विचार केला की एकदा ग्वाल्हेर पदरी पडल्यावर काशी मग किती दूर आहे. त्यांनी नंदराम मारवाड्याकडून खर्चासाठी 100 रुपये उसने घेतले आणि बाबांची संमती घेण्यासाठी मशिदीत गेले. त्यांनी अत्यंत आदरपूर्वक बाबांना विचारले, आता लग्न आणि मुंजी निमित्त ग्वाल्हेरपर्यंत जाणे घडत आहे, तर प्रसंगानुसार काशी गयेची यात्रा साधून घ्यावी असे मनाला वाटते. तरी देवा मी पाया पडून विचारतो की ही काशी गया यात्रा करून येऊ का. बाबांनी माधवरावांना जाण्याला आनंदाने आज्ञा दिली आणि आणखी म्हणाले, अनुचित तरी असे तू काय विचारतो आहेस. प्रयत्नाशिवाय जे सहज घडते ते निश्चयपूर्वक न चुकवता साधावे. अशी आज्ञा झाली आणि माधवरावांनी टांगा केला. कोपरगावची वाट धरली. रस्त्यात आप्पा कोत्यांची गाठ पडली. आपल्या नातीला आणायला ते चांदवड गावाला निघाले होते. काशी यात्रेची गोष्ट ऐकून त्यांनी टांग्यातून उडीच टाकली. काशी यात्रेचा प्रवास करण्यासाठी पैसा जरी खिशात नव्हता तरी माधवरावांसारखी सोबत त्यांना चुकू द्यायची नव्हती. इतक्यात माधवरावांनी त्यांना धीर दिला. पण आप्पा काय उशीर. आलेल्या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी ते लगेच टांग्यात बसले. आप्पा पाटील तसे सधन होते, परंतु रस्त्यात पैशाचे साधन नव्हते, म्हणून काशीचे जाणे चुकेल अशी त्यांना चिंता होती. वाहत्या गंगेत हात धुवावा आणि माधवरावांसारखी सोबत साधावी हे आप्पांच्या मनात होते. आप्पांची अडचण जाणून वेळीच त्यांना धीर देऊन माधवरावांनी त्यांना बरोबर नेऊन काशीची यात्रा घडवून आणली. पुढे ते दोघे नागपूरला मुंजीच्या समारंभाला गेले. तेथे काकासाहेबांनी माधवरावांना खर्चासाठी 200 रुपये दिले. तेथून ते ग्वाल्हेरला तिथल्या लग्न समारंभासाठी गेले. त्या प्रसंगी नानासाहेबांनी माधवरावांना 100 रुपये दिले. त्याचबरोबर नानासाहेबांचे व्याही श्रीमंत जठार होते, त्यांनीही 100 रुपये दिले. अशा प्रकारे नानांच्या गुरुबंधूंजवळ प्रेमपूर्वक दिलेला संग्रह जमला. काशी येथील मंगळघाटावर सोन्याचा पत्रा बसविलेली कोरीव सुंदर लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे, ज्याचे हे जठार मालक होते. अयोध्येतील सुंदर श्रीराम मंदिरही जठारांचेच होते. त्यांनी दोन्ही पुण्य ठिकाणीच्या आदर सत्काराची व्यवस्था तेथील आपल्या मुनीमांवर सोपवली होती. माधवराव आणि अप्पा कोते ग्वाल्हेरहून मथुरेला गेले. बरोबर पळस्त्याचे इनामदार ओझे, नानासाहेबांचे साडू बिनीवाले आणि नानासाहेबांचे जावई पेंढारकरही होते. ते तिघेही तेथून परत फिरले. माधवराव आणि कोते पाटील तेथून प्रयाग येथे गेले आणि नंतर रामनवमीच्या उत्सवाच्या वेळी अयोध्यात पोहोचले. तेथे 21 दिवस राहिले आणि 2 महिने काशीत काढले. चंद्र सूर्य ग्रहण झाले आणि मग दोघे गयेकडे निघाले. गयेमध्ये ग्रंथीज्वराची साथ आहे असे आणि गल्लोगल्ली लोक काळजीत आहेत अशी गोष्ट त्यांना आगगाडीतच कळली. आगगाडी स्टेशनावर थांबली तेव्हा रात्र झाली होती. दोघेही तेथेच धर्मशाळेत जाऊन थांबले. पहाट झाल्यावर एक गयावळ आला आणि म्हणू लागला, चला घाई करा. सगळा यात्रेकरूंचा समूह निघाला. माधवराव मनात घाबरून गेले होते. त्यांनी हळूच विचारले, येथे तर ग्रंथीज्वराची साथ आहे, तुमच्या वस्तीत पण आहे का.
त्यावर गयावयाने उत्तर दिले, तेथवर येऊन तर पहा, असा प्रकार तेथे नाही. तुम्ही माझ्याबरोबर निसंकपणे चला. पुढे ते दोघे जण गयावच येथे गेले. त्यांचे ऐसपैस घर पाहून मनाला प्रसन्न झाले. प्रसन्नतेचे आणखी कारण म्हणजे तेथे जाऊन बसल्यावर समोरच बाबांची छबी पाहून माधवरावांना गहीवरून आले. गयेसारख्या ठिकाणी बाबांची छबी दृष्टीस पडेल असे कधी ध्यानी मनी नव्हते. म्हणून दोघांच्याही मनाला आश्चर्य वाटले. माधवराव तर फारच गहिवरले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. गयावयाने त्यांना विचारले, का हो, आपण का रडता? काही एक कारण नसताना माधवराव रडू लागले. म्हणून गयावयाला संशय आला आणि तो चिंताग्रस्तही झाला. गयेमध्ये ग्रंथीज्वर आहे. आपली यात्रा ठरल्याप्रमाणे कशी पार पडेल हा विचार माधवरावांच्या मनात आला असावा. म्हणून गयावयाला काळजी वाटू लागली. आधीच आपणाला कळवले होते की येथे ग्रंथीज्वर नाही, तरीही आपण काळजी करता याचे मला आश्चर्य वाटते. आम्हावर विश्वास नसेल तर इतर सगळ्यांना विचारून घ्या. तेथे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. उगीच डोळ्यांना पाणी कशासाठी आणता? ग्रंथीच्या साथीचा धसका घेऊन धीर सोडून हा यात्रेकरू निष्कारण एकसारखा रडतो आहे. म्हणून गयावय अशा प्रकारे समजावू लागला. परंतु माधवरावांच्या मनात विचार येत होते. माझ्या आधीच माझी माऊली आज माझ्या पुढे कशी काय आली? काशी प्रयाग करुणी सत्वर श्यामाचेही येतो अगोदर, असे जे बाबांचे पूर्वीचे उद्गार होते त्याचाच हा प्रत्यक्ष अनुभव. घरात शिरल्याबरोबर माधवरावांना बाबांची छबी डोळ्यासमोर दिसली आणि हा अकल्पित प्रकार पाहून त्यांना अत्यंत चमत्कार वाटून गळ्यात प्रेमाचा गहिवर दाटून आला. डोळ्यांतून आनंदाश्रूचा पूर वाहू लागला. सर्वांगावर रोमांच उभे राहिले आणि घामाचा पाझर फुटला. माधवरावांची अशी स्थिती झाली, परंतु गयावयाच्या मनात वेगळे चालू होते. ग्रंथीज्वराची भीती पडली म्हणून हा उलट रडत आहे असे त्याला वाटत होते. श्यामालाच पुढे चौकशी करण्याची इच्छा होऊन त्यांनी गयावयाला प्रश्न केला, ही छबी तुम्हाला कशी मिळाली ते आम्हाला सविस्तर सांगा. तेव्हा 12 वर्षापूर्वी घडलेली हकीकत आणि झालेला चमत्कार गयावय माधवरावांना सांगू लागला. एक नाही 200-300 गयावयाचे पगारदार नोकर मनमाड ते पुणतांबे स्टेशनावर यात्रेकरूंची सविस्तर नोंद करीत असत. यात्रेकरूंची सोय लावण्याचा गयावयाचा नित्यधंदा होता. असे चालले असता एकदा गयावय शिर्डीत गेला होता. साई समर्थ मोठे संत आहेत अशी गोष्ट त्यांनी ऐकली आणि त्यांच्या दर्शनाने पावन व्हावे म्हणून त्यांच्या दर्शनाला गेला. पायांवर नमस्कार केला आणि त्यांची छबी प्राप्त करण्याची त्याला इच्छा निर्माण झाली. माधवरावांपाशी भिंतीवर टांगलेली एक छबी होती. गयावय ती मागू लागला. म्हणून बाबांना विचारून त्यांनी ती दिली. तीच की ती आपली छबी, तोच तो गयावय हे माधवरावांना त्यावेळेला आठवले. तेथेच बाबांनी मला कसे पाठवले, इतक्या दीर्घ काळानंतर मला पुन्हा कसे भेटवले. वस्तुतः पाहू जाता 12 वर्षांमागील वार्ता कधी कशासाठी कोणी आठवेल का? परंतु बाबांची लीला अगाध आहे. त्यांनी श्यामाला तेथेच पाठवले आणि तेथेच आपले दर्शन दिले. गयावयही मनात फार संतुष्ट झाला. साईबाबांची आज्ञा घेऊन आपल्या घरून हीच तस्वीर याच गयावयाला आपण दिली होती याची श्यामालाही आठवण झाली. शिर्डीला येऊन यांचेच येथे पूर्वी आपण उतरलो होतो, यांनीच आपल्याला बाबांचे दर्शन करवले होते याची गयावयाला आठवण झाली. मग एकमेकांवर केलेल्या उपकारांमुळे त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. गयावयाने श्यामाची गयेला उत्तम व्यवस्था ठेवली. त्या गयावयाच्या घरची श्रीमंती काय वर्णावी. हत्ती त्याच्या घरापुढे झुलत होते. आपण स्वतः पालखीत बसला आणि श्यामाला हत्तीवर बसवले. विष्णुपदावर जाऊन बरोबर सर्व पूजा साहित्य घेऊन देवाला अभिषेकासह स्नान घातले. विधीपूर्वक पितरांना पिंडदान केले. मग ब्राह्मणांना दक्षिणा देऊन तृप्त केले आणि नैवेद्य दाखवून भोजन घेतले. अशा प्रकारे बाबांनी सगळी यात्रा आनंदाने पुरी करून घेतली. या सर्व कथेचा सार हेच आहे की बाबांच्या तोंडचे शब्द नेहमी खरी ठरणारे असतात. त्यांतील अक्षराचा अनुभव येतो. त्यांचे भक्तांवर अनिवार्य प्रेम असते. ते तर काय बाबांचे भक्तांवरचे प्रेम झाले, परंतु इतर जीवांकडेही ते समदृष्टीने पाहत असत. त्यांच्याशी त्यांचे संपूर्ण ऐक्य असे आणि त्यांना ते अति आवडतही असत. कधी लेंडी बागेतून मशिदीत परत येत असताना सहज चालता चालता वाटेत शेळ्यांचा जर एखादा कळप दिसला
तर बाबांना मोठा आनंद होत असे. मग त्या सगळ्या कल्पातून अमृतासारखी आपली दृष्टी फिरवून त्यातून 1-2 शेळ्या ते निवडून काढीत. त्यांचा मालक जी किंमत समागेल ती देऊन टाकत आणि खरीदलेल्या त्या शेळ्यांना कोंडाजी नावाच्या भक्ताजवळ ठेवून दे. अशी ही बाबांची पद्धत होती. एकदा 32 रुपये किंमत देऊन बाबा 2 शेळ्या विकत घेऊन आलेले पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. त्या 2 शेळ्या पाहून बाबांना त्यांच्याबद्दल एकाएकी प्रेम उत्पन्न झाले आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांची पाठ थोपटली. त्यांचा पशुयोनीत जन्म झालेला पाहून साई समर्थांना त्यांची दया आली. त्यांची अशी अवस्था पाहून बाबांना मनात हळहळले. त्यांच्याबद्दल प्रेमाचा उमाळा दाटला. साईबाबांनी त्यांना जवळ घेऊन कुरवाळले आणि ही कृपादृष्टी पाहून भक्त मंडळींना आश्चर्य वाटले. पूर्वजन्मीच्या त्यांच्यावरच्या आपल्या मोठ्या ममतेची बाबांना आठवण झाली. त्यांचे प्रेम उफाळून आले आणि त्यांचा पशुजन्म पाहून बाबांचा जीव अतिव्याकुळ झाला. परंतु ज्या शेळीची किंमत 2, 3 किंवा 4 रुपये असते तिच्यासाठी बाबांनी असे भलतेच 16 रुपये का बरे दिले याचे तात्याबाला आश्चर्य वाटले. देई वाणी देई घेई प्राणी ही तरा डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहून तात्यासह माधवरावांनी बाबांच्या या कृत्याचा निषेध केला. 2 रुपयांच्या मालाला बाबांनी 16 का दिले? त्यांना पैशाची किंमतच नाही का? म्हणून ते वाटेल तसे काहीतरी करतात असाही युक्तिवाद त्यांच्या मनाला पटेना. दोघेही मनात फार सरफडले. बाबा असा सौदा का करतात? ही काय पद्धत सौद्याची? म्हणून दोघेही बाबांना दोष देऊ लागले. बाबा असे कसे फसले हे पाहून अवघे लोक तेथे जमले. परंतु बाबा मनात अगदी स्वस्थ होते. जणू काय काही हरवलेच नव्हते. ते दोघे जरी असे रागवले आणि बाबांना दोष देऊन चुकले तरी बाबा यत्किंचितही अस्वस्थ झाले नाही आणि शांती सुखात निवांत राहिले. मग पूज्य बुद्धी मनात आणून त्या दोघांनी बाबांना विचारले, ही काय उदारपणाची रीत झाली? रुपये 32 गेले ना? केवळ पैशाचा तो प्रश्न ऐकून साईबाबा हसून मनात म्हणाले, किती वेडे हे लोक. मी त्यांचे समाधान कसे बरे करावे? बाबांची शांती विलक्षण होती. त्यांच्या मनाचे स्थैर्य मुळीच ढळले नव्हते. परम शांतीचे हे लक्षण पाहून लोक आश्चर्य करू लागले. क्रोध त्यांच्या गावीही नाही. जो सदा परमशांतीचा अनुभव घेत राहतो, भूतमात्री जो भगवंत पाहतो, त्याला रागवण्याचा मूर्खपणा कसा बरं सुचेल? सारासार विचार करण्याला जे समर्थ असतात ते क्रोधाला समोर येऊ देत नाही. क्वचित जर असा प्रसंग आलाच तर त्याच्या शांतीचे भांडारच उघडते. अल्ला मालिक असे त्याचे सतत चिंतन असते. त्याचा महिमा मी कसा बरं वर्णू? त्याचे चरित्र अगाध, गहन, अतिपावन आणि हितकर आहे. जो पूर्ण ज्ञान स्वरूप वैराग्याचे भांडार आणि शांतीचा सागर आहे, ज्याची बुद्धी करुणेने भरलेली आहे, तो खरोखर काय म्हणाला ते ऐकाव. त्या दोघांचा आग्रह पाहून बाबांनी ठरवले की ज्या मला बसायला जागा किंवा राहायला घर नाही त्याने कोणत्याही गोष्टीचा संग्रह कशाला करावा. ते म्हणाले, दुकानात जाऊन आधी शेरभर डाळ विकत आणा, त्यांना मनसोक्त खाऊ द्या आणि मग त्या धनगराला परत देऊन द्या. बाबांच्या अशा आज्ञेप्रमाणे लगेच त्यांना डाळ खाऊ घातली आणि किंचितही वेळ न घालवता त्यांना कळपात परत पाठवले. साईबाबा हे मूर्तिमंत परोपकाराचे अवतार आहेत. त्यांना तात्या कोते, श्यामा आणि इतर कोणी केव्हा कसे वागावे हा सुविचार काय शिकवतील. मोठ्या प्रेमाने डाळ खाऊ घातल्यावर शेळ्या तृप्त झालेल्या पाहून मग बाबा म्हणाले, आता शेळ्यांना त्यांच्या मालकाला नेऊन या. कळपात त्यांना विश्रांती घेऊ द्या. अशा प्रकारे रुपये गेले रुपयापरी आणि शेळ्या गेल्या फुकटवारी. मग बाबांनी शेळ्यांची पूर्वजन्माची आश्चर्यकारक कथा सांगितली. जसा तात्या तसा श्याम्या या दोघांवरही बाबांचे प्रेम होते. राग शांत त्यांचा करण्यासाठी बाबांनी ही मनोरंजक आख्यायिका सांगितली. साईबाबांनी स्वतःहून त्या दोघांना शेळ्यांची पूर्वजन्मीची हकीकत वर्णवून सांगितली. ती श्रोत्यांनी ऐकावी. सुदैवाने पूर्वजन्मी हे जीव मानव होते आणि माझ्याजवळ ते राहत होते. त्यांनाही केलेल्या कर्माचे फळ भोगणे प्राप्त झाले. या ज्या शेळ्या तुम्हाला दिसताय ते गेल्या जन्मात भाऊ भाऊ होते. एकमेकांशी भांडता भांडता त्यांचा अंत झाला आणि ते या परिणामाला पावले.
आरंभी बंधूत अत्यंत प्रेम होते. अगदी प्रेमपूर्वक एकत्र जेवत झोपत असत. सदा एकमेकांचे कुशल कल्याण पाहत असत. अशा प्रकारे एकमेकांचे अगदी ऐक्य होते. असे दोघे जरी सख्खे बंधू होते तरी दुर्धर कर्म धर्म संयोगाने त्यांच्या भयंकर द्रव्य लोभामुळे परस्पर वैरी झाले. त्यांच्यापैकी थोरला मोठा आळशी होता आणि धाकटा रात्रंदिवस उद्योग करणारा होता. त्याने पैसा चांगला जमवल्यामुळे मोठ्याला त्याचा मत्सर वाटू लागला. त्याचा काटा काढून टाकावा म्हणजे पैशाला आपल्याला तोटा पडणार नाही अशा वाईट विचाराने आणि धनाच्या मोहामुळे माणसाला काही दिसेनासे होते. त्यामुळे डोळे असून तो थोरला अंधळा झाला. बंधू प्रेमाचा संबंध विसरला आणि धाकट्याचा घात करण्यासाठी तयार झाला. प्रारब्धाचे भोग फार कठीण असतात. त्या भावाभावात कारणाशिवाय वैर उत्पन्न झाले. गुपचूप लबाडीने केलेली कारस्थाने एकमेकांना कळली आणि लोभाचा झटका अनावर झाला. त्यांचे आयुष्यच संपले. आपले बंधुप्रेम ते सगळे विसरले. रागाने अत्यंत खवळले आणि वैऱ्याप्रमाणे एकमेकांशी झगडले. एकाने डोक्यात सोटा म्हणून हाणून दुसऱ्याला खाली पाडले आणि दुसऱ्याने एकाएकी कुऱ्हाडीच्या माराने आपल्या भावाला मारले. मग छिन्न भिन्न रक्ताने माखलेले ते दोघे मूर्छित पडले आणि थोड्याच वेळात गतप्राण होऊन त्यांचा अंत झाला. अंत झाल्यावर ते या पशुयोनीत शिरले. त्यांना पाहून त्यांचा सगळा हा वृत्तांत मला आठवला. केलेले कर्म भोगण्यासाठी ते शेळीच्या जन्माला आले. अवचित कळपात त्यांना पाहून मला त्यांचे प्रेम वाटले आणि म्हणून पदरचे पैसे खर्च करून त्यांना आराम द्यावा असे मला वाटले. परंतु तुमच्या निमित्ताने त्यांच्या पुढे त्यांचे कर्म बरोबर आडवे आले. माझ्या पोटी शेळ्यांसाठी दया होती, परंतु तुमच्या आग्रहापायी मीही शेवटी त्यांना धनगराकडे परत पाठवण्यास तयार झालो. असो, येथे ही कथा संपली. श्रोत्याती मला क्षमा करावी. पुढचा अध्याय पुढे ऐकल्यावर श्रोत्यांच्या मनाला आनंदच होईल. तोही अध्याय प्रेमाने भरलेला असेल आणि तेही साई मुखीच अमृतरूपी बोल असतील. हेमाडपंत साई चरणी नम्र होऊन श्रोत्यांना विनंती करत आहे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा काशी गया गमनम अजाजन्म कथनम नावाचा 46वा अध्याय समाप्ता. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. ओम साईराम.